नमस्कार मंडळी, वर्षा गुग्गेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गरमागरम भजी कुणाला आवडणार नाही। आज आपण ही भजी करणार आहोत, पण त्यासाठी जे मी सारण लागणार आहे ते अगदी वेगळं केलंय आणि हे सारण अगदी चटपटीत आणि मस्त होतं आणि जेव्हा आपण ही भजी बनवतो खायलाही तेवढीच मस्त लागतात। त्यासाठी मी इथे वाटीने जर घेतलं तर 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चटणी घालायची आहे, थोडंसं मीठ, हळद, थोडंसं जिरं घालायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची। लसूण आणि चटणी मी मिक्सरमध्ये अगोदरच फिरून घेतली होती, त्यामुळे वरतून लसूण मी घातलेला नाहीये। आता हे बघू शकता, आपण कोथिंबीरच्या ओलसरपणाने आपलं हे व्यवस्थित असं ओलसर झाले। आता याप्रमाणे आपल्याला मिरची मध्यभागनं कट करायची आहे आणि मिरचीच्या आतमध्ये जे काही बी आहे ते काढून टाकायचे, जेणेकरून आपल्याला जे सारण भरायचे ते व्यवस्थित भरता येईल। हे बघू शकता, याप्रमाणे मी सर्व मिरच्या कट करून घेतल्या आणि आता आपल्याला याप्रमाणे हे सर्व सारण ह्याच्यामध्ये भरायचे। शक्य होईल तेवढं दाबून हे भरायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण ही मिरची कट करू किंवा खातो ना त्यावेळेस एक अगदी मस्त होतं आणि अशी कुरकुरीत ही मिरची तयार होते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। हे बघा, याप्रमाणे सर्व मी मिरच्या भरून घेतल्यात। आता आपण त्यासाठी लागणारं बॅटर बनवूया। त्यासाठी मी 1 कप इथे बेसन पीठ घेतलंय, त्यानंतर अर्धा कप म्हणजे 2 ते 3 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतले, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घातले। आता आपल्याला याचं एक छान पतलं बॅटर, अगदी पतलं नको जेणेकरून ते मिरचीला लागणार नाही, याचं व्यवस्थित मिरचीला कोटिंग व्हावं यासाठी आपल्याला हे बघा याप्रमाणे घट्ट ठेवायचे। बघू शकता व्यवस्थित असं लागलेलं आहे। आता दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या एक एक करून टाकून घ्यायच्या आहेत। साधारण एक 5 ते 7 मिनिटं लागतात आपल्याला ह्या मिरच्या फ्राय करायला। एक मीडियम गॅसवरती करायच्या, जेणेकरून वर सर्व व्यवस्थित कुरकुरीत व्हावी यासाठी। जर फुल केलं तर ती मिरची व्यवस्थित कुरकुर होणार नाही, ती नरम पडेल। त्यासाठी आपण एक मीडियम गॅसवरती ह्याला तळून घेणार आहोत। हे बघू शकता किती छान ह्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आपल्या मिरच्या पण किती मस्त दिसतात। याप्रमाणे हे सर्व मी एक एक करून सर्व मिरच्या तळून घेणार आहेत। आता आपल्याला एक 2 ते 3 मिनिटांनी या सर्व दोन्ही साईडला व्यवस्थित तळतील यासाठी खालीवर करायच्या। हे बघू शकता याप्रमाणे याचा छान कलर चेंज झाला की आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। बघा किती छान झाल्यात। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला ही मिरची आवडत असेल नक्की रेसिपी बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। धन्यवाद।